तर नमस्कार मित्रांनो, भगवान परशुरामांनी कोकणामध्ये स्थापन केले हे मंदिर तुम्ही पाहिले आहे का? जिथे येताच आवाज थांबतो आणि मन शांत होतं. तर आम्ही निघालो होतो त्याच मंदिराला भेट द्यायला. थोडीशी चहाची मजा घेतलेली आणि लगेच आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तेव्हासाठी 3 तासाचा प्रवास आम्हाला कायच नव्हता. भावाने रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या इथून गाडी बाहेर काढून हायवेला लावली. हा प्रवास माझ्या गावातून होता, त्यामुळे मला खूपच भारी वाटत होतं. देवाच्या दर्शनासाठी काही फक्त 2 व्हीलरने तर काही फक्त बसने प्रवास करत होते. त्यात काही माझे गावातले मित्र होते, त्यांची जाऊन भेट होईल. जाताना सुंदर असं एक मंदिर लागते, त्याच्याबद्दल कोणाला काही माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्या देवस्थानी आम्ही तिथे पोहोचलो आणि जाताच आमचं स्वागत झालं. कैसा लगा मेरा मजाक? तर मित्रांनो, मी बोलत होतो डोंगरदऱ्यांमध्ये लपलेल्या कोकणातील मार्लेश्वर या मंदिराबद्दल. पहिलं तर आम्ही गर्दीमध्ये उभे राहून मार्लेश्वर देवाचं दर्शन घेतलेलं. माझा अनुभव असा आहे की या देवाकडे मागितली प्रत्येक गोष्ट खरी होते. इथे सुंदर आवाजात भजन आणि कीर्तने सुद्धा चालू होती आणि लगेच यात्रेची मजा घ्यायला सुरुवात केली. फिरता फिरता माझ्या गावाला मित्रांची माझ्याशी भेट झाली आणि आम्ही लगेच तेथून निघालो. भावांची पण दमदार अशी खरेदी चालू होती. खरेदी करून थोडीशी प्रसादी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. जर तुम्हाला मार्लेश्वर देवाचा इतिहास माहिती करून घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करून ठेवा. आता आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.